नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रुग्णालयाचा ड्रेनेज तुंबल्याने सफाई, पण भयंकर दृश्य दिसलं आणि सगळे हादरले. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज मार्केट परिसरातील महापालिका रुग्णालय आणि प्रसूतीगृहाच्या नजीक असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे पुरुष जातीच्या अर्भक असून त्याच्या शरीराला नाळ अजूनही जोडलेली होती. या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हे क्रूर कृत्य नेमके कोणी केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृत अर्भकाचा देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत. ही घटना प्रसूतीगृहाच्या अगदी जवळ घडल्यामुळे या प्रकरणाकडे संशयाने पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रसूतीगृहामध्ये 23 तारखेपासून कोणतीही प्रसूती झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे हे अर्भक नेमके कोठून आले आणि कोठून आणून ड्रेनेजमध्ये टाकले गेले हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. एखादे अर्भक जन्मानंतर मृत झाले असावे आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य विल्हेवाट न लावता थेट ड्रेनेज चेंबरमध्ये फेकून दिले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. जर हे अर्भक रुग्णालयातील असेल तर या गंभीर हलगर्जीपणाबद्दल दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस आता रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.